नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दम आलू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी एकदम छोटे छोटे आलू उकडवून घेतलेले आहेत। मिरची आपण आता याची देठ काढून याच्यामधलं बी काढून घेऊयात। बघा, पूर्ण बी काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडेसे काजू पण टाकलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। आता आपण मसाला तयार करून घेऊयात। हे बघा, गॅस चालू केलेला आहे। धने, जिरे, बडीशोप याला आपण हलकसं भाजून घेऊयात। हा बघा, आपला मसाला आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊयात। हा बघा, आपला मसाला वाटून तयार आहे। आता आपण मिरची आणखी काजू मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊयात। हे बघा, मिरची आणखीन काजूची पेस्ट पण तयार आहे। आता आपण आलूला जे छोटे छोटे छिद्र करून घेऊयात। दम आलूसाठी एकदम छोटे आलू तुम्ही घेऊ शकता। हे बघा, दही घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात। लाल तिखट, हळद, बॅडगी मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, काळा गरम मसाला, बडीशोप, जिरे आणखीन धने आपण बनवून घेतलेला हा मसाला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅस चालू केलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊयात। मोहरी टाकून घेतलेली आहे। आता आपण जिरे टाकून घेऊया। आता आपण आलू टाकून घेऊया। हे बघा, आपण थोडंसं याला फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण ताटामध्ये काढून घेऊया।
मिरची, आणखीन काजूची पेस्ट, हे आपण बनवून घेतलेले मसाले पूर्ण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हिंग, फ्राय करून घेतलेले आलू, आता आपण याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. हे बघा आपले 7 मिनिट झालेले आहेत. आपली दम आलूची भाजी तयार आहे. वरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.